एकीकडे मनोज जरांगे यांना दिलेला अल्टिमेटम संपतोय तर दुसरीकडे मुंबईत भव्य दिव्य अशा दसरा मेळाव्याची तयारी सुरू आहे। या सगळ्या विषयासंदर्भात बोलण्यासाठी मंत्री शंभूराजे देसाई आपल्यासोबत आहेत। सर, मनोज जरांगे यांना असं म्हटलं की आज संध्याकाळपर्यंत आरक्षण द्या, अन्यथा यांना देखील दगाफटका केला अशा पद्धतीची मुख्यमंत्र्यांवर टीका केली। नाही, माननीय मनोज जरांगे पाटील साहेबांना एवढंच मला नम्रपणानं सांगायचं आहे की दगाफटका करणाऱ्यापैकी आम्ही नाही आहोत। एकदा शब्द दिला तर तो काही झालं तरी पूर्ण करायचा, हे माननीय शिंदे साहेबांचा जो स्वभाव आहे, जी काम करण्याची पद्धत आहे, ती आज नाही, गेली 25-30 वर्ष महाराष्ट्र ओळखतोय। त्यामुळे असं गैरविश्वास माननीय जरांगे पाटील साहेबांनी व्यक्त करू नये किंवा दाखवू नये। मला त्यांना एकच सांगायचं आहे की आमची मानसिकता, आमची भूमिका हीच आहे सरकार म्हणून की कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण हे मराठा समाजाला मिळालं पाहिजे। मागच्यासारखं आपण आरक्षण दिलं, वर्ष सव्वा वर्ष ते हायकोर्ट मुंबईमध्ये टिकलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये ते रिजेक्ट झालं। आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आता पुन्हा आरक्षण द्यायचा निर्णय घेताना तो लाईफलॉंग टिकला पाहिजे, त्याला कायद्याचा आधार असला पाहिजे, कायद्याच्या चौकटीत ते बसलं पाहिजे। एवढं कॉन्क्रीट आरक्षण हे देण्यासाठी थोडा कालावधी लागणार आहे। त्यामुळं माझी माननीय जरांगे पाटील साहेबांना विनंती आहे की तुम्ही थोडं आम्हाला सरकारला सुद्धा समजून घेतलं पाहिजे। आम्ही काम करत नाही याच्यावरती असं नाही, आम्ही हातावर हात मारून बसलेलो नाही। आमचं मंत्रिमंडळ उपसमिती एका बाजूला काम करते, लॉ फर्म जे आपले आहेत कायद्याच्या चौकटीत कसं बसवायचे ते वेगळं काम करतायत, आमचे जे सिनियर काउन्सिल आहेत ॲडव्होकेट ते याच्यावरती काम करतायत। अगदी आम्ही मराठा आरक्षण उपसमितीनं सेवानिवृत्त हायकोर्ट जज लोकांचं सुद्धा आपण याच्यासाठी त्यांचा सल्ला सुद्धा घेतलेला आहे की ज्युडिशरीमधल्या अनुभवी लोकांचा, रिटायर्ड हायकोर्ट जज लोकांचा आपल्याला ह्याच्यामध्ये सल्ला घ्यावा। सगळ्या बाजूने आमचे प्रयत्न सुरू आहेत। घाई गडबडीत जर काही निर्णय घेतला आणि तो जर दुर्दैवानं नाही टिकला तर पुन्हा मराठा समाजाचं नुकसान होणार आहे। आम्ही मराठा समाजातलेच आहोत। जसं माननीय जरांगे पाटील साहेब म्हणतायत की मराठा समाज, आम्ही मराठा समाजातलेच आहोत। त्यामुळे आम्हाला समाजाबद्दल प्रेम आहे, आदर आहे, आपुलकी आहे। म्हणून आम्ही सगळेजण म्हणतोय की कॉन्क्रीट कायद्याच्या चौकटीत टिकणारं आणि लाईफ लॉंग टिकणारं असं आरक्षण सरकार देणार आहे। त्याच्यासाठी काम सुरू आहे। थोडा अवधी हा जरांगे पाटील साहेबांनी सरकारला दिला पाहिजे। असं कुठलं आरक्षण आहे? 50% आतमधलं, 50% मर्यादा ओलांडणारं, ईडब्ल्यूएस की ओबीसीतनं देणार? ईडब्ल्यूएस तर ऑलरेडी चालू आहे। आता इतर जे पर्याय आहेत त्याच्यावर पर्याय 1, पर्याय 2, पर्याय 3 या सगळ्या गोष्टींवरती अभ्यास जे आम्ही चालू आहे म्हणतो तो याच्यावरच चालू आहे। पर्याय 1 स्वीकारला तर त्याचे परिणाम कसे होणार आहेत, त्याला कायद्याचा आधार कसा मिळणार आहे। म्हणून आता जे काम आम्ही करतोय ना ते आम्ही प्रामाणिकपणे करतोय, उगाच दिखाऊपणासाठी करत नाहीये। म्हणून मी म्हटलं की आम्ही सुद्धा मराठा समाजाचेच मुलं आहोत, आमच्या समाजाचं भलं व्हावं, कल्याण व्हावं हे आम्हालाही वाटतंय आणि म्हणून त्याच्यासाठी आमचे सगळ्यांचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत। जरांगे पाटील साहेबांनी ह्या गोष्टी थोडंसं शासनाची भूमिका समजावून घेतली पाहिजे। एकीकडे जरांगे पाटलांना तुम्ही समजून घेण्यासंदर्भामध्ये आव्हान करताय तर दुसरीकडे एक असा गट आता उभा राहिलेला आहे जो जरांगे पाटलांचा विरोध करतोय आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला ओबीसी मराठा हे प्रमाणपत्र नको, आम्हाला हिंदू मराठा हेच प्रमाणपत्र हवंय। नाही, आता प्रत्येक लोकांचं, प्रत्येक व्यक्तीचं याच्याकडं वेगवेगळं मत आहे। जेव्हा आता हा अंतिम निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे आणि जेव्हा आता हे मराठा आरक्षण उपसमितीसमोर हे मी म्हटलं तसं पर्याय 1, पर्याय 2, पर्याय 3 हे सगळे ऑप्शन जेव्हा येतील तेव्हा सर्वंकष त्याच्यावरती चर्चा होईल, सर्व पक्षीय लोकांचा सुद्धा त्याच्यावरती विचार घेतला जाईल। त्यामुळे आज कोण काय म्हणतंय म्हणून लगेच तसं झालं असं नाही। मी परत परत आपल्याला सांगतोय, नम्रपणानं सांगतोय, कायद्याचा त्याला आधार असला पाहिजे, कायद्याच्या चौकटीत ते बसलं पाहिजे, ते लिगली स्ट्रॉंग असलं पाहिजे आणि लाईफ लॉंग टिकणार असलं पाहिजे। ही जी बेस लाईन आपली आहे हे आरक्षण देण्याची, या बेस लाईनवरती आपल्याला विचार करून काम करायचं आहे। यंदा जो मेळावा पार पडतोय, पुढच्या वर्षी शिंदे गटाचा मेळावा, शिवसेनेचा मेळावा होणार नाही अशा पद्धतीचं एक संजय राऊतांना म्हटलेलं आहे। केवळ जो शिवाजी पार्कात मेळावा पार पडतो तोच मेळावा होणार आहे। कोणाचा मेळावा होणार नाही ही परत मला वाटतं 1000वी खोटी चिठ्ठी काढली पोपटानं। तुम्हाला मी नेहमी सांगायचो माध्यमांना की पूर्वी लहानपणी आपण बाजारात जायचो आणि तो एक पोपटवाला बसलेला असायचा पोपट घेऊन पिंजऱ्यात आणि मग तो भविष्य बघायला आपण गेलो की तो त्यातली एक चिठ्ठी काढायचा। लहानपणी आम्ही आपलं बाजारात आईवडिलांच्या बरोबर गेल्यावरती बघायचो, एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं ती खोटीच चिठ्ठी निघायची। मग नंतर आम्ही म्हणायला लागलो की पोपटवाला बदलूया, ह्याचा पोपट खोट्या चिठ्ठ्या काढतो।
तसं गेल्या वर्षभरामध्ये संजय राऊतांनी खोट्याच चिठ्ठ्या काढल्यात. त्याने आमचा मेळावा होणार का नाही ही पण एक खोटी चिठ्ठी आज काढली. ह्यांचा पुढच्या वर्षी मेळावा होणार नाही. दरवर्षी क्रमाक्रमानं आमच्या मेळाव्याची ताकद वाढत जाणार आहे. मागच्या वर्षी झाला त्याच्यापेक्षा या वर्षी मोठा होणार आहे. या वर्षी झाला त्याच्यापेक्षा पुढच्या वर्षी मोठा होणार आहे. कारण आम्ही वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार घेऊन चाललेलो आहे. आम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार सत्तेसाठी पदासाठी कोणाच तरी दुसऱ्याच्या दावणीला नेऊन बांधले नव्हते. ज्यांना जवळ घेणार नाही, ज्यांच्याबरोबर जाणार नाही, हे वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब म्हटले होते. त्यांना तुम्ही मांडीव घेऊन बसला 2.5 वर्ष. त्यामुळे असं तर आम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराबरोबर प्रतारणा कधी केलेली नाही. त्यामुळे ते राऊतांनी तुमचा तुम्ही विचार करा म्हणावं. तुम्ही कुठं असणार आहे पुढच्या वर्षी, एवढं त्यांना मला सांगायचं. शिवाजी पार्कात होतोय तो निष्ठावंतांचा मेळावा आहे आणि आझाद मैदानात होतोय तो बिकाऊ लोकांचा मेळावा आहे, अशी ठाकरे गटाकडून आज सकाळपासून प्रामुख्यानं टीका होती. ही निष्ठा का? वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार कोणाच्या तरी दुसऱ्याच्या दावणीला नेऊन बांधायचे, ज्यांना बरोबर घेणार नाही किंवा त्यांच्याबरोबर जाणार नाही, ज्या काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर, एवढी सुस्पष्ट भूमिका ज्या वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मांडली, त्याच्या विरुद्ध भूमिका तुम्ही घेतली. त्याच लोकांना मांडी उघडून बसला, त्यांच्याच जवळ तुम्ही गेला का? सत्तेसाठी पदासाठी? मग ही निष्ठा म्हणायची का तुमची? ज्यांनी अशी प्रतारणा केली वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराबरोबर, त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला शिवसेना प्रमुखांच्या निष्ठा सांगण्याची आवश्यकता नाही. आम्ही वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार हे टिकवण्याचं काम केलं. ज्वलंत हिंदुत्वाची युती आम्ही केली. जी शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या काळातली होती, जी 2.5 वर्ष ह्यांनी मोडली, सत्तेसाठी मोडली, ती परत पुनर्जीवित करण्याचं काम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही केले. आम्हीच खरे निष्ठावान शिवसैनिक आहोत. शेवटचा प्रश्न, रोहित पवारांच्या वतीनं युवा संघर्ष यात्रा आजपासून सुरू करण्यात आली आहे. रोहित पवारांनी युवा संघर्ष यात्रा काढावी का आणि काय काढावं हा त्यांचा प्रश्न आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक नेत्याला पदाधिकाऱ्याला यात्रा जत्रा मेळावे घेण्याचा अधिकार आहे. परंतु मला एकच त्यांना प्रश्न विचारायचा आहे. 2.5 वर्ष तुमच्या घरात महाविकास आघाडी सरकारचा रिमोट कंट्रोल होता. तुम्ही हे करू शकला असता. यात्रा न काढता तुम्ही निर्णय करू शकला असता. तुम्ही सांगाल तसेच निर्णय मंत्रिमंडळामध्ये व्हायचे, तुमचे काका सांगतील तसे. त्यामुळं आता ही संघर्ष यात्रा काढायची, मी युवकांसाठी काहीतरी करतोय, मी युवकांचा तारणहार आहे, जेव्हा हातात होतं तुमच्या तेव्हा काही केलं नाही आणि आता हे केवळ भासवण्याचा प्रयत्न आहे. पण ठीक आहे, लोकशाहीमध्ये ज्याला त्याला अधिकार आहे, त्यांचं काम त्यांनी करत राहावं. आमचं सरकार शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व घटकांना महाराष्ट्रातल्या निश्चितपणे विकासाच्या बाबतीत पुढे नेण्याचं धोरण घेऊन जाणार आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. या निमित्तानं शंभूराजे देसाई यांना रोहित पवारांवर टीका करताना स्वतःच्या हातामध्ये जर सत्ता होती त्यावेळेस तुम्ही युवकांचा प्रश्न का सोडवला नाही असा खडा सवाल केलाय. कॅमेरामन प्रशांत माने सर, निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.